नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, जरा त्या डॉक्टरकडे जातोय आम्ही. ते त्रिशू हात दाखव तुझा. ते त्रिशूच्या हाताला थोडे असे बारीक पिंपल सारखे आलेत ना, ते दाखवण्यासाठी जातोय. गायत्री त्या लाईट तर बंद कर, राहू दे, नाही तर लाईट चालू राहू दे तोपर्यंत. हा त्रिशू, कुठे जायचं आहे आपल्याला? मार्केटला जायचं आहे. काय खाणार मार्केटला तू? हा, बॉल बॉल खेळणार. तू काय खाणार गायत्री मार्केटला? हो बापरे, डायरेक्ट पिझ्झा बर्गर. तू काहीतरी कमी याचं सांगत जा ना गायत्री. डायरेक्ट पिझ्झा आणि बर्गर वरतीच जाते का? नाही घेऊन दिल ना, असं नाही ना. पण तू डायरेक्ट मोठीच फलांग मारस ना गायत्री. डायरेक्ट तुला काहीतरी सांग मी, तू काय खाशी गायत्री? मग काहीतरी सांग. वडापाव खासू. हा हा का? चालेल. झाली का तुझी तयारी? मग ठीक आहे, चला मित्रांनो, जातोय आता आम्ही. ते दवाखान्यात जाऊन येतो. म्हणजे तिला याच्या आधी डॉक्टरने औषध दिलं होतं ना गायत्री? ते बघा तिथं समोरच ठेवलंय. ते बघा इथं ते पिंपल्स नको यायला म्हणून औषध दिलं होतं. परत आता तरी म्हणजे असं वाटतंच आहे की येतात हाताला. चला तर आम्ही जाऊन येतो आता दवाखान्यामध्ये. चला तर जाऊया आता आपण मार्केटला. हे आमच्या घराच्या बाहेरचं संध्याकाळचं वातावरण आहे मित्रांनो. थोडं व्हिडिओ फास्ट करतोय कारण की व्हिडिओ बराच लॉंग होणार आहे, त्याच्यासाठी फास्ट करतोय. तर चला तर आपण ते मेन म्हणजे ते दवाखाना आज रविवारचा बंद आहे, त्याच्यासाठी त्या दवाखान्याच्या साईडला काही गेलोच नाही. आणि मला वाटलंच होतं आज दवाखाना बंदच राहील म्हटलं. ते मध्ये जे गायत्रीला चप्पल घ्यायची होती त्रिशूसाठी, तर तिला ते चप्पल दिसून गेलेत. म्हटलं घेऊन टाक, कुठे तुला चप्पल आवडतात? तर काय तिला काय आवडलेत नाही. ते बोलते तिच्या पायाला सगळं लागेल. म्हटलं जाऊ दे. मग ती बोलते की मला कानातले घ्यायचे. म्हटलं यार, आपण डॉक्टरकडे आलो होतो का ते कानामधले घेण्यासाठी आलो होतो. म्हटलं आता घेऊन घे कानातले. म्हटलं जास्त काय महाग नाही घेतले, 30-40 रुपयाचे ते काय कानातले भेटतात ते घेते ती. म्हटलं घेऊन घे. ते बोलते एखादी मंगळसूत्र घेऊन घ्या. मग आहे ना आता गळ्यामध्ये मंगळसूत्र, मी तुझ्यासोबत आहे ना, तेच मंगळसूत्र आहे. म्हटलं बाकीजण मंगळसूत्र नंतर घेऊन घे. म्हटलं आता आपण काही तर शॉपिंग करायला नाही आलो. तरी पण तिला काय काय लागतं काय काय नाही, छोट्या मोठ्या वस्तू घेऊन घेतल्यात तिने. त्याच्यानंतर परत तिला ती बोलती मला झाडासाठी माती घ्यायची. तुम्हाला बघा ते व्हिडिओमध्ये दाखवतो ती माती. ते झाड दाखवतो ना, त्याच्यामध्ये ती माती टाकणार आहे, ती माती घेते ती. आणि मित्रांनो, तुम्हाला ती माती पण दाखवतो, त्याने कितीला दिली ते पण तुम्हाला सांगतो. म्हणजे झाडं काय घेत नाही आहेत, फक्त माती घेतोय. आपलं ते माती डायरेक्ट 50 रुपयाला दिली त्याने. एवढची माती, हे बघा तुम्ही समोर बघू शकता. ते पिशूमध्ये देतोय ना तो, ती 50 रुपयाची माती आहे. म्हणजे विचार करा, मुंबईमध्ये मातीसुद्धा विकत घ्यायला लागते. काय परिस्थिती आहे मुंबईमध्ये. ही बघा, ही 50 रुपयाची माती, तो काहीच कमी करत नव्हता. म्हटलं दे बाबा, ती गायत्रीला पाहिजेच होती, त्या म्हटलं 50चं 50. म्हटलं चला आता ती माती वगैरे घेतली. आता चिकन वगैरे घेऊया, आज रविवार आहे. जास्त काही नाही, पावशेर चिकन घेऊया फक्त. हे गायत्रीला इथं उभं करून देतो, नंतर आपण जाऊया चिकन वगैरे घ्यायला. आता चला तर चिकन घ्यायला जाऊया आपण. हा बघा, इथं लोहार वगैरे आहे, त्याच्याच बाजूला चिकनचं दुकान आहे. आणि तुम्हाला ते फिश मार्केटचं माहिती, जे मडचं फिश मार्केट आहे बघा, हे समोर दिसतंय ना, हे फिश मार्केट आहे. हे आपले बाबू लोहार, जे जानवर पिक्चरमध्ये अक्षय कुमार बोलतात ना, बाबू लोहार ते. चला आता जाऊया. गायत्रीला पाणीपुरी पण खायची होती, हे पाणीपुरी वगैरे खाते आता गायत्री. ते त्रिशूला आपण जेव्हा आपण मार्केटला तेव्हा पाणीपुरीच खाते ती. चला तर जाऊया मित्रांनो, आता घरीच जाऊया आपण. चला मित्रांनो, आता आलोच घरी. आता हे बघा, ते त्रिशूल घेतलं की ते खेळायचं घेऊन घेतलं. काय नाही, ते फक्त 20 रुपयाचं आहे. फिरून दाखव काहीतरी एकदा, कसे फिरवते. हा मला हा गायत्री जायचं होतं डॉक्टरकडे. मित्रांनो, डॉक्टर ते आज दवाखाना पण बंद आहे आज रविवारचा. वाटलंच होतं मला बंदच असणार. म्हटलं चल, म्हटलं तरी जाऊया. म्हटलं ते बंद होता दवाखाना, तर मार्केटमध्ये गेलो. काय नाही, मग ते चिकन वगैरे घेतलं. काय तिला ते कानातले वगैरे घ्यायचे होते, ते घेतलेत. ते आमच्या सासून त्यांचा फोन चालू आहे, गायत्रीचा मम्मीचा फोन चालू आहे. दाखव मामी, त्यांना दाखव गायत्री. हे बघा व्हिडिओ, इथं ही व्हिडिओ कॉल चालू आहे. ते बघा ते व्हिडिओ कॉल चालू आहे. फिरून दाखव गायत्री, कशी फिरवते. शरक शरक त्रिशू. ते बघा ती फिरव गायत्री. अरे खराब केला ना. मग झालं, ते खराब झालं लगेच ते. चालेल, बनव ना गायत्री, जेवण बनव ना मग. चालेल, डान्स करते. हो,
चालेल चल बन. तोंड आहे ना 3 मिनिट. योगा हे दोघांची झाली मित्रांनो मस्ती चालू. आता काय बोलणार यांना सांगा. हिने पण द्यायचं ना ती पोरगीला खेळायला. घ्या, खराब करून ठेवून दिलं तिने. खराब केलं. मग अरे हे यार दाबते नाही बोलली मी तुम्हाला हे घ्यायला दुसरं घ्या त्याच्याकडनं दुसरं घ्या. अरे, तुम्ही ऐकतात माझं. आता मला वाटतं त्याने फिरून दाखवलं तिथं. दोघं पण सेम आहेत ना बाप बिनले. त्याच हातानेच फिरव ना त्याच्यापेक्षा. काय आता नाही फिरू. हाताने नाही फिरणार अशा हाताने फिरव. साईडला होतो आता उठून जा. जाऊ दे राहू दे तिलाच खेळू दे गायत्री राहू दे. जाऊ दे चल तू बिर्याणी बनव चल. गायत्री हा, उशू. बुशू हे एवढ्या प्रेमान नको बोलू ना बुशू वगैरे. काय आपलं म्हणता? काय सांगता? बोला लवकर. काय करा नाही म्हणतो तू. मी काहीच नाही करायला जेवण बनायला ना तुमच्या दिशी नाही राहणार का? दिशी राहणार पण काय हा, जेवण. मग तुम्ही अशी भाषा समजत. एवढं मस्त बोलत होती लाडात प्रेमात. हा काय बनवते पुलाव बनवते की काय ग्रेव्ही बनवते का जे आपला. बनवेल ते खाऊन घ्यायचं. काहीच ओ नाही बापरे. बनवत आता. राहू द्या. तू तर काय पण बनवून देशील. हा काय पण बनवून देईन. हा? काय बनवून देईन काही नाही तर काही नाही बनवून देणार. खाण्याचंच बनवशील ना. हा. हा चालेल पुलाव बनवून दे मग. एवढी चांगली तर आली मार्केट मधनं. आता मला काय झालेलं आता? हे गायत्री तुझ्या त्या मावशीच्या मुलीला काय झालं डोळ्याला. तिचा डोळा खराब झाला. डोळा खराब झाला हा. अचानक हा. का डोळ्यावर कुठे पडली. डोक्यावर पडतात डोळ्यावर नाही पडत. अरे डोळ्याला लागला आता तिने डोळ्याला पट्टी बांधली होती. मला म्हटलं काय लागलं असेल तिला. मी ना जायचं नाही. मी तुमच्या डोक्यात आहे ना काय टाकून. हो बापरे माझ्या डोक्यात काय टाकून देशील. हा, टाकून ये. असं नको करू ना घरचा कमवता माणूस आहे ना मी. एकुलता एक नवरा आहे. एकुलता एक मग बाकीच्या. ही बघा मित्रांनो काय म्हणते एकुलता एक नवरा आहे म्हणे. तुम्ही असं बोललेलं ना एकुलती एक बायको आहे म्हणे. आणि मी कधी बोललो होतो एकुल. एका व्हिडिओ मध्ये बोललेले आहेत बघा तुम्ही. हा काय हा, इथं खोटं बोलतात का? मग तू बोलायचं का असं एकुलता एक नवरा आहे म्हणे. हा, मग. मग एकुलता एकच नवरा असतो ना. नाही, जीवलग, प्रेमी साथीदार नवरा म्हणा. हा बस तू असं माझ्या तोंडावरतीच बोलत जा. तुम्ही काय करा ते. हा का मग भूषण असं नका सांगत जाऊ जसं काय मी तुम्हाला जीव नाही लावते असं नका सांगत जाऊ. तुमच्यावर प्रेम नाही करते असं बोलतात ना तुम्ही. नाही करते ना तू जाऊ प्रेम द्या करते बाबा, ना. मला नाही बोलायचं आता. नको. तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये मला नाराजच करतात ना. नाराज कुठे मला कर नाही बोलायचंय तुमच्याशी काहीच नाही बोलणार मी आता. नाराज कुठे करतोय मी फक्त सांगतोय तुला. एवढं जीव टाकते तुमच्यामध्ये दवाखान्यामध्ये पाठवते विनवण्याकडून करून तरी पण जात कुठं नाही. कधी काय पाठवलं नाही. तू दवाखान्यामध्ये. काल पण नाही पाठवलं मी तुम्हाला दवाखान्यात. तुमचे डोळे खराब झाले बोलते लाल लाल झालेत बोलते तर पूर्ण मी दवाखान्यात पाठवले ना. त्या डोळ्यांमुळे नाही पाठवलं बोलते ताप आलाय आणि हा, मला ताप. मला ताप नाही काय नाही आला नुसतं बळजबरी पाठवत होते. दवाखान्यात जा मित्रांनो नुसतं थकायला होतं ते ऑफिस मध्ये पण लॅब मध्ये नुसतं असं उभं राहून काम असतं थकायला होतं. आता काय जरी बायकोला दिसतंय तेव्हा सांगते ना. आता काय समजेल बरं मी सांगा. डोळे पण पूर्ण लाल होत आहे दागात पण होते बोलते पुन्हा असं जलन होते पूर्ण पाणी पण निघतंय हा. आतून पूर्ण विकनेस वाटतंय पूर्ण गरम गरम वाटतंय मग काय सांगेन मी. हा ते पण करतात. नाही डोळे लाल होते ते मी मान्य करतो. ते आणला ना पण ड्रॉप आणला ना मी. तुमच्यासाठी एवढी केअर करते मी एवढं सांगते आणि मला असं करतात. गायत्री पण पुलाव बनवशी ना. थोडा जास्त तिखट नको बनव मला पहिले ऍसिड ना त्रास आहे. नाही जास्तच तिखट बनायला असे नको करू ना तू काही गोष्टी ऐकलेच जा ना गायत्री तू ऐकतच नाही. ऐकच त्यामुळेच पुन्हा जोडे राहिला. हा का नाही तर मग नाही तर कुठे गेली असती निघून गेली असती. हा, मग बाबा घरी. मला सोडून निघून गेली असती. सोडून व्हिडिओ नाही घेऊन गेले असेल सोबत. हा सोबत घेऊन गेले असेल. हा मग नाही तर, बाप रे इथं आपल्याला जायचं होतं डॉक्टरकडे आणि आलो त्याच ठिकाणी गेलो होतो आपण मार्केटला गेलो चिकन घेऊन आलो. आज चिकन वगैरे खायचा काय प्लॅन नव्हता ना काहीतरी. नाही. हा आता खाल्ले परवा का काल खाल्लेलं? हा का गायत्री तो एक व्हिडिओ टाकला मी आपला काय ते घराचा रूम वगैरे दाखवला ना. काहीतरी 50,000 लोकांनी बघितला. वाव. म्हणजे तेवढे तर आपले सबस्क्रायबर पण नाही आहेत. हा. तेवढे लोकांनी जर सबस्क्राईब करून घेतला असता त्यांना असं व्हिडिओ कॉलमध्ये ना असा पाया पडलो असतो आम्ही त्यांचा पाया पडला असतो. मित्रांनो 50,000 जेवढे आपले महाराष्ट्राची जनता आहे ना 50,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितला. माझं घर कसं आहे मुंबईमध्ये मी ज्या भाड्याच्या खोलीमध्ये राहतो ना ते भाड्याची खोली कसं आहे काय आहे ते 50,000 लोकांनी बघितलं. विचार करा त्याच्यातले फक्त अर्ध्या लोकांनी पण चॅनल सबस्क्राईब केला असता तर म्हणजे किती आनंद झाला असता. आनंद म्हणजे विचारूच नका मित्रांनो तुम्ही डायरेक्ट एवढा आनंद झाला असता ना
प्रमाणच्या बाहेर आनंद झाला असता. हे बघा सत्यशिक आहे ना, सत्यशिक आहे ना गायत्री. मग मी बोलते हा म्हणजे विचार करा तुम्ही जर आमले तिथला माझ्या नवऱ्याने त्या दिवशी जेवणच नाही केलं असतं मी असं बोलत होती. हा अरे जेवण नाही गायत्री, मी डायरेक्ट स्वामींच्या नावाने उपवास पकडून घेतला असता गायत्री. हा सिरियसली गुरुवारचं तर आपण चिकन मटन खातच नाही ना. तसे जर 50,000 पैकी जर 25,000 लोकांनी पण सबस्क्राईब केलं असतं ना गायत्री, मी उपवास पकडून घेतला असता. सिरियसली सांगतोय, तुला पण उपवास पकडायला लावला असता. म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा दिवस होता ना गायत्री तो. हा म्हणजे विषयच नाही डायरेक्ट. काय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करताय असा सपोर्ट करत राहा. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चला बाय बाय मित्रांनो. हा चिकन पुलाव, चिकन पुलाव खायला आज रविवार आहे ना. 31 ला बिर्याणी. काय नाही दोघांसाठी पण जास्त काही चिकन लागत नाही मित्रांनो, फक्त पाव किलो घेऊन येतो बस. आणि इकडे ना चिकनचा भाव आहे म्हणजे 80 रुपयाचा पावशेर भेटायला लागलंय मित्रांनो. आता गायत्री 60 रुपयाचं होतं, आता 80 रुपयाचं पावशेर. हा 220 रुपये किलो झालंय. वांदे झाले सगळेच महाग झालं ना गायत्री, खायचं काय माणसाने. ठीक आहे चालेल, चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चला मित्रांनो भेटू.